आम्ही जे काही मुंबईला जाणार आहेत ते आरक्षण मिळवूनच इथे येणार आहेत। तोपर्यंत मुंबईतून आमची कसलीच माघार नाही। फक्त हे जे राजकारणी जे लोक ज्या नेतृत्व करायला दुसऱ्या या ओबीसी समाजाचं, मी कोणाचे नाव घेणार आहे, हे माणसं द्वेष आणू लागले, द्वेष मराठा समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये। एक मराठा लाख मराठा नाही तर एक मराठा कोट मराठा मुंबई जाणार आहे। त्यामुळे मुंबई सगळी ब्लॉक करून आम्ही संपूर्ण मुंबईवर राज्य करू। एक ट्रेलर आहे आणि पिक्चर तर तुम्हाला समोर दिसणारच आहे सगळं। मनोज जरांगे पाटील आज समाज बांधवांसह मोठ्या संख्येने मुंबईकडे निघणार आहेत। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त वडीगोद्री फाटा येथे लावण्यात आला आहे। होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, शीघ्र कृती दलाचे जवान असा सुमारे 1,500 पोलिसांचा तगडा बंदोबस्त रस्त्यात ठिकठिकाणी लावण्यात आला आहे। जरांगे पाटलांचा मुंबई दौरा शांततेत पार पडावा, या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसले असून ठिकठिकाणी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। शिवाय ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर या पायी पदयात्रेवर राहणार आहे। आता आम्ही सगळे मिळून हा जो मराठा आरक्षणाचा लढा आहे तो गेल्या 40 वर्षापासूनचा लढा आहे। हा लढा शेवटच्या टप्प्यावर आहे। याकरता आम्ही जे काही मुंबईला जाणार आहेत ते आरक्षण मिळवूनच इथे येणार आहेत। तोपर्यंत मुंबईतून आमची कसलीच माघार नाही। सरकारला काय सांगायचं, काय त्याची गरज नाही, कारण मुंबई सगळी ब्लॉक करायची ताकद या महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठ्यामध्ये आहे। आणि एक मराठा लाख मराठा नाही तर एक मराठा कोट मराठा मुंबई जाणार आहे। त्यामुळे मुंबई सगळी ब्लॉक करून आम्ही संपूर्ण मुंबईवर राज्य करू। आज 20 तारीख आहे, पहिला महिना आहे। आम्ही काल रात्री 12 वाजता 1 वाजता इथं नांदेड जिल्ह्यातून आलेलो आहोत। आम्ही ते सरकारला माझी विनंती आहे, पुन्हा पुन्हा हात जोडून कळकळीची विनंती आहे आमच्या मराठ्याची, की या मराठ्याचा प्रश्न सॉल्व करा। मनोज दादा जे काही म्हणतील त्या त्यांना उत्तर द्या आणि ज्या पद्धतीने ते आरक्षण म्हणतील, मराठा आरक्षण, त्या पद्धतीने आम्हाला सॉल्व करा। मी हात जोडतो या सरकारची। आणि विशेष म्हणजे आम्ही इथं कशासाठी आलोत म्हणून तुम्ही विचारलात तर आम्ही या आरक्षण नेण्यासाठी आलेलो आहोत। आज मुंबईला जाणार आहोत। जोपर्यंत मनोज दादा तिथं थांबतील तोपर्यंत मी एकटा नाही, आमचे हे 3 करोड मराठी। हे तर फक्त काय आहे, एक ट्रेलर आहे आणि पिक्चर तर तुम्हाला समोर दिसणारच आहे सगळं सर्वांना। आणि ओबीसी समाजाचं यांनी म्हणत असतील, यांनी काय म्हणत असतील की तुम्हाला खेडेगावामध्ये ओबीसी समाज विरोध आहे। आम्हाला खरंच सांगतो, तुम्हाला कोणताच समाजाचा आम्हाला विरोध नाही। की त्यांना कळालंय की हे मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून त्यांना सर्वांना, या ओबीसी समाज असेल, आमचा एससी समाज असेल, मुस्लिम समाज असेल। आता मला सांगतो, मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो, प्रत्येक गावाचा आमचे जे संबंध आहेत, आम्ही खेडेगावचे आहोत, आमचे एकूण एकाला चांगले संबंध आहेत। फक्त हे जे राजकारणी जे लोक ज्या नेतृत्व करायला दुसऱ्या या ओबीसी समाजाचं, मी कोणाचे नाव घेणार आहे, हे माणसं द्वेष आणू लागले, द्वेष मराठा समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये। त्यांना सुद्धा हात जोडून कळकळीची विनंती आहे मला, की तुम्ही असं द्वेष आणू नका। तुम्ही त्या राजकारणाच्या पोटी असं आमच्यामध्ये असं नरड्यावर आमच्या पाय देऊ नका म्हणून हात जोडून कळकळीच्या विनंतीने सांगत आहे। काय म्हणलं? माझं नाव माधव उंबरराव पाटील केरोरे। मी गावचा खेडेगावातील एक सुगाव म्हणून देगलूर तालुक्यामध्ये गाव आहे आणि देगलूर तालुका जे आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।